नमस्कार. तर आज आहे रविवार आणि रविवारी आज आम्ही आलो आहोत आउटडोर योगासाठी. मिस्टरांनाही सुट्टी होती. म्हटलं चला तिघंही जावं आउटडोर योगासाठी आणि आउटडोर योगाचा एक्सपिरियन्स खूप छान होता. जेव्हा तुम्ही क्लासमध्ये योगा करता, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन योगा करता, यामध्ये खूप फरक आहे आणि खूप छान वाटतं. इतर वेळी मेडिटेशन करायचं म्हटलं की क्लासमध्ये माझ्या मनात असंख्य विचार येतात. असलेले नसलेले सगळे विचार मला मेडिटेशनच्याच वेळी येतात. मात्र आज तसं नव्हतं. आज माझं मन एकदम छान स्थिर झालेलं होतं. मे बी तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम असावा आणि खरंच खूप छान वाटलं. जवळजवळ अर्धा तासच आम्ही मेडिटेशन केलं. त्या सकाळची कोवळी ऊन, असं उन्हात जाणं आम्हाला आवडत नाही, पण या सकाळच्या उन्हात मात्र खूप छान मस्त वाटत होतं आणि खूप छान मस्त योगा झाला. एकदम छान असं एकदम फुल दिवसाची एनर्जी घेऊन आल्यासारखं झालं. आणि इथे आम्हाला क्लास सुटल्यावर नाश्तासुद्धा होता. मग म्हटलं की मस्त घरी जाऊन नाश्त्याचं टेन्शन नाही. पण आमचे चिरंजीव आहेत ना, त्यांना बाहेर कुठलं गेल्यावर नाश्ता करायचा नसतो, आईच्या हातचाच खायचा म्हटलं. म्हटलं चालेल. मग जाता जाता रविवार म्हटलं की मासे आलेच. म्हटलं जाता जाता मच्छी मार्केटला गेलो आणि मासे घेतले. बरेच जण म्हणते सुरतमध्ये राहते, मच्छी खायला मिळत नसेल, पण तसं नाही. बापरे, सुरतच्या मार्केटमध्ये इतकी मच्छीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि मस्त छान फ्रेश मच्छी इकडे मिळते. आणि मग आलेली तर मिस्टरांच्या आवडीचे बोंबील घेतले, जे की मला आवडत नाही, पण मिस्टरांमुळे आता आता आवडू लागलेत. आणि मग बांगडासुद्धा घेतलेला आणि रुईसाठी मस्त असं ग्रीन चिकन बनवायचं होतं. पण गेल्या गेल्या पहिल्यांदा मच्छी साफ करून घेतली आणि आमच्या चिमुकल्यासाठी पहिल्यांदा नाश्ता बनवून घेतला, कारण भूक त्याला कंट्रोल होत नाही. मस्तपैकी त्याच्यासाठी ब्रेड ऑमलेट बनवले. ब्रेड ऑमलेट रेडी होत आहे तिकडे आणि मी लागली स्वयंपाकाच्या तयारीला, कारण जवळजवळ 11 वाजलेले आणि आत्ता स्वयंपाकाला लागली. आणि इथे बनवले आहेत नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी, ज्या माझ्याकडे जेवणामध्ये ऑलमोस्ट असतात. मस्त असे कुरकुरीत असे बोंबील फ्राय झालेले, एकदम मस्त झालेले. आणि इथे ग्रीन चिकन बनवलेलं आहे, जे की माझं निरुईचं फेवरेट आहे. आणि असा होता आजचा रविवार.